नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक खास जी आर घेऊन आलेलो आहे मित्रांनो. अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे मित्रांनो. पेसा क्षेत्रातील जे विद्यार्थी जे पास झालेले होते व त्यांना इथं भरले गेलेलं नव्हतं मित्रांनो वर्षभरापासून, तेव्हा ते भरले जाणार आहे. त्या जी आर मध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर संपूर्ण माहिती तुमच्यासमोर मी सांगणार आहे मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकनला प्रेस करायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जसं की मित्रांनो तुम्ही बघू शकता, इथं जे पद जे असणार आहे मित्रांनो, कमीत कमी 7,000च्या आसपास इथं पद आहे मित्रांनो. 6,961 काही अशी पदे असणार आहे. तर अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे सामान्य प्रशासनिक विभागाकडनं दिनांक 5 ऑक्टोबर 2024. मित्रांनो लेटेस्ट जी आर असणार आहे. आजचा जी आर असणार आहे 5 ऑक्टोबर 2024चा हा जी आर असणार आहे लेटेस्ट. ओके. रविवार असल्यामुळे पण त्यांनी एक दोन जी आर त्यांचे असतील राहिलेले ते त्यांनी टाकलेले मित्रांनो. संदर्भ दिलेला आहे मित्रांनो इथं. राज्यपाल महोदय अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचितील 17 संवर्गातील सरळ सेवा पदे भरण्याबाबत 29/8/2019 रोजी निर्गमित केलेली अधिसूचना. त्यानंतर प्रस्तावना वाचून घेऊया मित्रांनो. आपण प्रस्तावनामध्ये काय लिहिलंय. अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधिसूचित 17 संवर्गातील सरळ सेवेच्या पदांबाबत संदर्भाधीन अधिसूचनेनुसार विविध विभागामार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित 17 संवर्गातील पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पेसा क्षेत्रातील 6,931 रिक्त पदांचा समावेश होता मित्रांनो. किती? 6,931 पदांचा समावेश होता मित्रांनो. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे जाहिरातीमध्ये. सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या होत्या. काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहीर केला होता, तर काही विभागामार्फत निवड प्रक्रिया निकाल तयार झाला होता परंतु जाहीर झाला नव्हता असे पण काही होते मित्रांनो. काहींचे निकाल इथं आलेले होते असं सांगण्यात आलेले. काहींचे निकाल इथं येण्यातच होते, तोपर्यंत तिथं जाहीर केलेले नव्हते असे इथं सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो आता पुढे आल्यानंतर इथं पुढे बघून घेऊया आपण एकदा. सदर अधिसूचना माननीय सर्वोच्च न्यायालय आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया या ज्या टप्प्यावर आहे त्या टप्प्यावर थांबवण्याच्या सूचना शासनाच्या आदेशांमध्ये देण्यात आल्यामुळे ही प्रक्रिया ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गातील तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, शिक्षक, आरोग्य सेवक, बहुउद्देशीय आरोग्य सेवक या संवर्गातील समावेश असून या संवर्गातील कर्मचारी प्रामुख्याने ग्राम पातळीवर कार्यरत असताना अशा पातळीवरील काम करणाऱ्या या संवर्गातील अंदाजित 6,931 रिक्त पदांच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्यावर थांबवण्यात आलेली होती मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन भरती प्रक्रिया थांबवल्यामुळे ग्राम पातळीवरील अंदाजित 6,931 पदे गेल्या वर्षापासून रिक्त राहिली आहेत. यामुळे अनुसूचित क्षेत्रातील पेसा गावामधील आरोग्य, शिक्षण, त्याच्यानंतर अंगणवाडी इत्यादी प्राथमिक सुविधा व ग्रामीण विकास यांच्यावर विपरीत परिणाम झाला असून आदिवासी बहुल गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी सामोरे जावे लागत आहे. तसेच शासनात देखील विविध कल्याणकारी योजना गाव पातळीवर पोहोचण्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे या निर्माण झालेल्या उत्पादक परिस्थितीवर मात करण्यासाठी व आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील गावांमध्ये प्राथमिक सुविधा तातडीने पुरवण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांच्या नेमणूक मानधन तत्वावर करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. त्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहे. आता इथे मित्रांनो शासनाचे निर्णय काय असणार? शासन निर्णय. अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्राम पातळीवरील काम करणाऱ्या 17 संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली होती. त्यामुळे
या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेपात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणूक करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत मित्रांनो सांगण्यात आलेली आहे. आता इथे बघू शकता डायरेक्ट इथे लिहिलेलं आहे, जी रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी असं सांगण्यात आलेली आहे मित्रांनो मानधन तत्वावर. पेसा क्षेत्रातील पदे एका वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी त्याच्यानंतर याकरिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे. मानधन तत्वावर तुम्हाला इथं तात्काळमध्ये भरण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील पेसा अधिसूचित 17 संवर्गातील पदांकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास संवर्गाधीन संबंधित प्रशासकीय विभागांचा परवानगी देण्यात येत आहे मित्रांनो सांगण्यात आलेले आहे. सरकारकडून इथं परवानगी देण्यात आलेली आहे असं इथं त्यांचं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आता पुढे येऊया आपण. तर सदर इथं लिहिलेले परवानगी या एकच प्रकरणाची देण्यात असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करण्यात येणार नाही. मासिक मानधन तत्वावर उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीवेळी मिळालेल्या एकत्रित पगारा इतक्या मानधनावर उमेदवारांची नियुक्त पात्र उमेदवारांना संबंधित विभागांची करावी असं इथं मित्रांनो लिहिलेल्या विभागांची करावी. मानधन तत्वावर नेमणुकीचे आदेश देताना मासिक मानधनीची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी. सदरीची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन ही बाब स्पष्ट करण्यात येत आहे असून विभागांनी या संदर्भातील आदेशामध्ये ही बाब नमूद करावी असं सांगण्यात आलेले आहे. मानधन तत्वावर दिलेल्या नेमणुकीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका 2023च्या अंतिम निर्णयाच्या आधीच राहून देण्यात येत आहे. ही बाब आदेशाची स्पष्टपणे नमूद करावी असं दिलेलं आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो एवढासा छोटासा GR होता, पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी मित्रांनो, ज्यांची पेशा क्षेत्रामध्ये निवड झालेली होती किंवा त्यांचे निकाल जाहीर झालेले नव्हते मित्रांनो, अशा प्रवर्गांची भरती निवड पण केली जाणार आहे. जे पद अजून रिक्त असतील मित्रांनो ते पण भरती यांची निघणार आहे मित्रांनो. एकूण तुम्हाला मी दाखवले पण आहे इथं 6,931 पदे मित्रांनो अशी टोटल. आता ते काय करतात, आता कशा पद्धतीने भरतात आपण ते पण पुढे बघूया. आणि GR तुम्हाला फक्त माहिती द्यायची होती मित्रांनो, ते कशा पद्धतीने भरतात, ही भरती कधी निघेल किंवा जे निवड झालेली त्यांना भरणार आहे का ते डिक्लेअर झालेले राहिलेले आहे डिक्लेअर करणार आहे बघूया आपण. ओके, अशी काही GR वगैरे आली माहिती तुमच्या साईड नेक्स्ट व्हिडिओ बनवून आले मित्रांनो, अशी काही भरती वगैरे निघाली तर. ओके, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आणि काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारायचं असेल माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही मला टेलिग्राम चॅनलवर मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज करा मित्रांनो. ओके, तिथं पण फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. जे पण GR येतात मित्रांनो सगळ्यात आधी आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपला आपण तिथे शेअर करतो मित्रांनो, जेणेकरून काही काही ते विद्यार्थी मित्र आपल्या आपल्या पद्धतीने वाचून घेतात मित्रांनो त्यासाठी. ओके, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या जास्त मित्रांना शेअर करा हा व्हिडिओ, ज्यांचे जे रिझल्ट वगैरे बाकी होते 2023 मध्ये त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणून शेअर करा त्यांच्यासाठी. तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, तुम्ही कधी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. असेच आपण नवीन नवीन जॉब अपडेट, गव्हर्नमेंट GR आणि प्रायव्हेट जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो. अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ तुमच्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल यासाठी. आता आपण भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू. लाईक जरूर करा ह्या व्हिडिओला.